नमस्कार मी पोट्यो. हिंसा हे कोणाचंही भलं करत नाही, एखाद्याचं घर उद्ध्वस्त करते आणि समाजावर धब्बा लावून जाते. बांगलादेशामध्ये एका दलित हिंदू मुलाची हत्या करण्यात आली आणि हत्या एवढी म्हणजे निर्दयी पद्धतीनं करण्यात आली का त्या पोराले जमावानं मारलं. मारल्यानंतर मेल्यावर बी मारलं. तेवढ्यानंही समाधान नाही झालं तर त्या मेलेल्या पोराले एका झाडाले बांधून रॉकेल टाकून पेट्रोल टाकून जायलं आणि जायल्यानंतरही त्याला उतरवून विवस्त्र केलं. इतकं क्रूर पद्धतीनं मारलं. हे कोणत्याही देशासाठी अशी एखाद्याची हत्या होणं हे अत्यंत वाईट आहे. आता हिंदू असो का मुसलमान असो हे लक्षात ठेवा. अशा घटना देशावर धब्बा लावून जाते. पण हा दलित युवक होता आणि तो हिंदू होता. मग आता बांगलादेशातले हिंदू हे अल्पसंख्याक आहे. तिथं 10-12% हिंदू आहे आणि बाकीचे सर्व लोक जवळपास मुस्लिम आहे. आता भारतामध्ये 15-16% मुस्लिम आहे आणि जवळपास लोक 80-82% हे हिंदू आहे. म्हणजे भारतात मुसलमान अल्पसंख्याक झाला. असेच भारतामध्ये मुसलमानावर सुद्धा अन्याय अत्याचार होते, मॉब लिंचिंग होते. एखादा मुसलमान जर गाई घेऊन जात आहे, तो बिचारा गरीब आहे, तो रोजंदारी करून राहिला. गाई तू काऊन घेऊन जात आहे, तू मुसलमान आहे. एका तर हिंदू माणसाले मारून टाकलं मुसलमान आहे म्हणून गाई घेऊन जात असताना. अरे ते गाया दुसऱ्याच्या, तो दुसऱ्या ठिकाणावर कारखान्यात नेऊन देत आहे. तो बिचाऱ्या 2 वेळच्या रोजीरोजीसाठी त्याचं कुटुंब चालवण्यासाठी गाडी चालवते. त्याला मुसलमान आहे म्हणून मारलं. हे लक्षात ठेवा. हे कोणताही देश असो, पण याच्यावर मी तुमचे डोळे उघडण्यासाठी आलो. हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध करायला पाहिजे. तो हिंदू असो का मुसलमान असो. या पोराले बांगलादेशात हिंदू मुलाले काही मुसलमान युवकांनी मारलं हे अत्यंत चुकीचं आहे. याच्यावर भारतानं ॲक्शन घ्यायला पाहिजे होती आणि हे ॲक्शन घ्यायची हिंमत फक्त इंदिरा गांधीत होती. इंदिरा गांधीने अक्का कुराडीत 2 दणके पाकिस्तानचे केले आणि पाकिस्तानातून बांगलादेश वेगळा केला. अशी हिंमत आमच्या बापूसाहेबात आहे का? आमच्या बापूसाहेबात तुम्हाला अशी हिंमत भेटणार नाही. हे बापूसाहेब का घंट्या हिंमत ठेवन का? कारण या बापूसाहेबानं बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना इले कलकत्त्यात लपून राहण्यासाठी जागा दिली. ठीक आहे. आणि तुम्ही ज्याने 56 इंची शिना म्हणता, जे विश्व हिंदू परिषदनं RSSचे आणि ABVPचे आणि बजरंग दलचे लोक बांगलादेशातल्या हिंदूंसाठी आंदोलन करून राहिले आणि बांगलादेशचे हिंदू हे आपले भाऊबंद आहे. बिलकुल आहे. मग एखाद्या मुसलमानानं पाकिस्तानच्या आणि बांगलादेशच्या मुसलमानाला भाऊबंद मानलं तर मग तुमच्या डेफिनेशनमध्ये कुठं चुकीचं होईल का? म्हणजे बांगलादेशचा हिंदू हा आपला भाऊबंद आहे. ठीक आहे. तसाच एखाद्या मुसलमानानं जर म्हणलं का बांगलादेशचा मुसलमान माझा भाऊ आहे, याच्यावर तुम्ही खालतं कमेंटमध्ये मला उत्तर द्या का तुम्ही याले भाऊ नाही, माणुसकीच्या नात्यानं भाऊ, हे चुकीचं आहे. हे लक्षात घ्या का तो हिंदू दलित होता. तिथं धर्माच्या नावावर मारला गेला आणि या भारतामध्ये दलित हे जातीच्या नावावर मारले जातात. कितीतरी दलितांच्या हत्या झाल्या. याले जबाबदार कोण आहे मग? ठीक आहे. दलित तिथं हिंदू धर्मानुसार मारला गेला आणि इथंही भारतात तो जातीनुसार मारल्या जाते. याचं मला उत्तर पाहिजे लोकांकडून. अशा घटना हे त्या देशावर आणि त्या समाजावर धब्बा आहे. अशा घटना घडू नये. ठीक आहे ना. हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद आहे तू, इंसान बनेगा. मग देश म्हणून मोदी साहेब बांगलादेशवर काही ॲक्शन घेईन का? ठीक आहे. देश म्हणून, ठीक आहे, देश म्हणून मोदी साहेब ज्याला लपून राहण्यासाठी शेख हसीनाला जागा दिली त्याला त्याच्या देशात वापस पाठवून का? आहे का नाही? आणि बांगलादेशचे पंतप्रधान जे आहे मोहम्मद युनिस, ठीक आहे, हे जे मोहम्मद युनिस आहे हे म्हणते का बांगलादेशातल्या हिंदूंनी स्वतःले, ठीक आहे, हिंदू म्हणून वेगळे मानू नये, म्हणजे त्यानं मुसलमान व्हावं. हे बी चुकीचं आहे. मग याच्या अगेन्स्टमध्ये काही मोदी बोलले का? तर मोदी कायच्याच विरोधात बोलत नाही. ठीक आहे. मोदीले बंगलादेश अदानीला इकाच आहे ना, तर तुमच्या आगीशी याच्या त्याच्याशी काही लेणं देणं नाही. समजलं का? हे तुम्ही समजून घ्या. आणि सध्या, ठीक आहे, आता शाहरुख खानवर अटॅक चालू आहे. शाहरुख खानले लोक देशद्रोही म्हणायला लागले. त्याच्यावर बी एक बोलून देतो मी का जर, ठीक आहे, शाहरुख खान हा देशद्रोही असन तर मग मोदी कोण आहे? ठीक आहे. मोदी कोण आहे? ज्यानं
शेख हसीना या मुस्लिम बांगलादेशच्या पंतप्रधानाले राहायला जागा दिली. आता तुम्ही मला याचं उत्तर खालतं कमेंटमध्ये सांगा. हे वास्तविकता आहे. जर तुम्ही या देशातल्या माणसाले भारतीय म्हणायला तयार नाही आणि तुम्ही त्याला देशद्रोही म्हणून राहिले, तर तुम्ही का समाजाला मेसेज द्याल? ज्या माणसानं बॉलिवूडमध्ये खूप मोठं योगदान दिलं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये अख्ख्या आयुष्य दिलं, ठीक आहे, आणि त्या माणसावर लोक देशद्रोहाचा धब्बा ठेवत आहे, आणि इकडं आमचा बापू शेख हसीनाले राहाले राज्याश्रय देत आहे कलकत्त्याले, तुम्ही त्याला देशद्रोही नाही म्हणत. मग आम्ही याले देशद्रोही म्हणायचं का ते तुम्ही आम्हाला सांगा. खालतं कमेंटमध्ये सांगा. अशा घटना होणं चुकीचं आहे, त्याचा विरोध केला पाहिजे. ठीक आहे, या हिंदू ठीक आहे युवकाची हत्या मॉब लिंचिंग करून मारली, अशा भारतातही झाल्या. अशा घटना घडूच नये. आणि हे वातावरण या देशात बी 2014 पासून तयार झालं. या देशाची राज्यघटना जर व्यवस्थित राबवली तर या देशात, आपल्या देशातसुद्धा अशा घटना होणार नाही. अनेक मुस्लिम लोकांना, अनेक हिंदू युवकांना ठीक आहे मारण्यात आलं, आणि रोज 3 शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या. मागच्या वर्षी 8,000 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. त्या हिंदूच होत्या भाऊ, ठीक आहे, त्या हिंदूच होत्या. म्हणून ABVP-वाले, बजरंग दलवाले, RSS-वाले, ठीक आहे, विश्व हिंदू परिषदवाले यायनं हे शेतकऱ्याच्या विरोधात, ठीक आहे, शेतकऱ्याच्या बाजूनं सरकारच्या विरोधात आंदोलन करावं का या शेतकऱ्याला न्याय द्या म्हणून, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या म्हणून. बेरोजगारी वाढून राहिली, महागाई वाढून राहिली, याच्या विरोधात आंदोलन करा, ठीक आहे, आणि अशा घटनाचा निषेध करा. आणि पंतप्रधानाला लष्करी कारवाई करायला लावा बांगलादेशवर, आणि बांगलादेश काबीज करा, अशी माझी सुद्धा मागणी आहे. आणि थांबतो मी. अशा विघातक घटना या देशातही होऊ नये अशी अपेक्षा करतो. सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवा, आणि आपणही समाजाचं एक प्रतिनिधित्व करत आहे म्हणून एक शांत, निर्मळ, स्वच्छ आणि माणुसकी जपणारा समाज निर्माण झाला पाहिजे, अशीच अपेक्षा आपण या देशातल्या प्रत्येक माणसाकडून ठेवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.